मी विचार करत होतो की ह्या वीकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो. तिथलं वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली. आपल्या आजूबाजूला बघा, जग सतत फिरतंय. गाड्यांची चाकं, पंख्याची पाती, अगदी आपल्या कॉम्प्युटरमधली हार्ड ड्राईव्ह सुद्धा. पण कधी विचार केलाय, या सगळ्या गोष्टी इतक्या सहजपणे, इतक्या स्मूथली कशा फिरतात? यामागे आहेत मेकॅनिकल बेअरिंग्स. हे गतीचे असे छुपे हिरो आहेत जे आपल्याला सहसा दिसत नाहीत, पण त्यांचं काम खूप मोठं आहे. तर आज आपण याच बेअरिंग्सच्या जगात जरा डोकावून बघणार आहोत. आज आपण काय काय बघणार आहोत याची छोटीशी रूपरेषा सांगतो. सगळ्यात आधी वस्तू फिरण्यामागचं मूळ आव्हान काय आहे ते समजून घेऊ. मग बेअरिंग म्हणजे नक्की काय ते पाहू. त्यानंतर त्याचे दोन मुख्य प्रकार, प्लेन आणि अँटी फ्रिक्शन, यांची ओळख करून घेऊ. पुढे जाऊन जगात सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या बॉल बेअरिंगबद्दल थोडं डिटेलमध्ये बोलू. आणि शेवटी हा छोटासा पार्ट आपल्या जगात किती मोठी क्रांती घडवतोय हे पाहूया. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. गोष्टी फिरतात कशा आणि यातलं सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे? विचार करा, कुठल्याही मशीनमध्ये जे फिरणारे भाग असतात त्यांना आपण आधार कसा द्यायचा, तोही असा की ते एकदम स्मूथली फिरले पाहिजेत आणि त्यांची झीजही होता कामा नये. हा इंजिनिअरिंगमधला एक खूप मोठा प्रश्न आहे. कारण जेव्हा दोन धातू एकमेकांवर घासतात तेव्हा घर्षणामुळे प्रचंड उष्णता निर्माण होते आणि हळूहळू ते खराब होतात. यावर काहीतरी तोडगा काढणं खूप गरजेचं होतं. आणि याच प्रश्नाचं एक जबरदस्त उत्तर म्हणजे बेअरिंग. चला पाहूया, घर्षणावरचा हा एक सुंदर उपाय नक्की आहे तरी काय. सोप्या भाषेत सांगायचं तर बेअरिंग म्हणजे मशीनमधला एक असा भाग जो दुसऱ्या भागाला आधार देतो, त्याला त्याच्या जागेवर स्थिर ठेवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या दोघांमधलं घर्षण कमी करतो. यामुळे तो भाग अगदी सहजपणे गोल फिरू शकतो किंवा सरळ रेषेत हलू शकतो. म्हणजे बघा, सपोर्ट, कंट्रोल आणि घर्षण कमी करणं, ही तीन मुख्य कामं बेअरिंग करतो. बरं, एका चांगल्या बिअरिंगमध्ये कोणते गुणधर्म असायला हवेत? एकतर त्याने गतीला कमीत कमी विरोध करायला हवा. तो लवकर झिजता कामा नये आणि अचानक येणारे धक्के सहन करण्याची ताकद त्याच्यात हवी. सोबतच तो उष्णता पटकन बाहेर फेकू शकणारा आणि गंज प्रतिरोधक असायला हवा. पण यातला सगळ्यात इंटरेस्टिंग पॉइंट आहे शेवटचा. बिअरिंगचा मेल्टिंग पॉइंट म्हणजे वितळण्याचा बिंदू हा शाफ्टपेक्षा कमी असायला हवा. का? कारण ही एक प्रकारची सेफ्टी मेकॅनिझम आहे. म्हणजे जर काही मोठी गडबड झाली तर महागडा शाफ्ट वाचवण्यासाठी स्वस्थ बेअरिंग स्वतः वितळून जातो. कमाल आहे ना? बेअरिंग्सचे ना प्रामुख्याने दोन मोठे गट पडतात. पहिला आहे प्लेन बेअरिंग्स, जिथे दोन पृष्ठभाग एकमेकांवर सरळ सरळ सरकतात. आणि दुसरा आहे अँटी फ्रिक्शन बेअरिंग्स, जे घर्षण कमी करण्यासाठी बॉल किंवा रोलरसारख्या गोल फिरणाऱ्या गोष्टी वापरतात. चला आता या दोन्ही गटांना जरा जवळून बघूया. तर आपला तिसरा भाग आहे प्लेन बेअरिंग्सवर. याला आपण म्हणू शकतो गतीमधला साधेपणा. आता ह्या प्लेन बेअरिंग्समध्येही काही कॉमन प्रकार आहेत बघा. सॉलिड बेअरिंग म्हणजे एक साधा बुश असतो जो एका खोबणीत बसवलेला असतो. स्प्लिट बेअरिंग दोन तुकड्यांमध्ये बनवतात, त्यामुळे ते फिट करायला सोपे पडतात. आणि सेल्फ अलाइनिंग बुश बेअरिंग तर अजून भारी. ते शाफ्ट थोडा जरी वाकडा झाला तरी त्याला ॲडजस्ट करून घेतात. प्लेन बेअरिंगवर लोड कुठून येतो यावरून त्याचे आणखी दोन प्रकार पडतात. जेव्हा लोड बेअरिंगच्या अक्षावर काटकोनात म्हणजे बाजूने येतो तेव्हा त्याला म्हणतात जर्नल किंवा रेडियल बेअरिंग, आणि जेव्हा लोड अक्षाच्या सरळ रेषेत येतो तेव्हा त्याला म्हणतात थ्रस्ट बेअरिंग. यावरून स्पष्ट दिसतं की बेअरिंगचं डिझाईन हे त्यावर येणाऱ्या लोडच्या डायरेक्शनवर अवलंबून असतं. चला आता दुसऱ्या प्रकाराकडे वळूया, अँटी फ्रिक्शन बेअरिंग्स. इथे आपल्याला खरी इंजिनिअरिंगची कमाल बघायला मिळते. कोणत्याही अँटी फ्रिक्शन बेअरिंगची रचना पाहिली तर त्यात मुख्य तीन गोष्टी असतात. एक आतली आणि एक बाहेरची रेस, त्यांच्यामध्ये फिरणारे घटक म्हणजे रोलिंग एलिमेंट्स, आणि ह्या सगळ्यांना जागेवर ठेवणारा केज. चला प्रत्येकाचं काम सोपं करून समजून घेऊया. रेसेस म्हणजे काय तर त्या दोन मजबूत रिंग्ज असतात, एक आतली आणि एक बाहेरची. यावर खास चर किंवा मार्ग बनवलेला असतो ज्याला रेसवे म्हणतात. हे रेसवे म्हणजे त्या फिरणाऱ्या घटकांसाठी रेल्वेच्या रुळांसारखं काम करतात, त्यांना योग्य मार्गावर ठेवतात. रोलिंग एलिमेंट्सना आपण बेअरिंगचं हृदय म्हणू शकतो. हेच ते घटक आहेत जे सगळा भार उचलतात आणि स्वतः फिरतात. सरळ सरळ घासण्याऐवजी ते गोल फिरतात आणि म्हणूनच घर्षण खूप कमी होतं. हे बॉल, रोलर किंवा सुईच्या आकाराचे असू शकतात. आणि तिसरा भाग म्हणजे केज. ह्याचं काम खूप महत्वाचं आहे.
हे त्या सगळ्या फिरणाऱ्या घटकांना एकमेकांपासून समान अंतरावर ठेवतं. म्हणजे ते एकमेकांना धडकत नाहीत किंवा एकाच जागी गोळा होत नाहीत. त्यामुळे सगळं काही सुरळीत चालतं. आता अँटी फ्रिक्शन प्रकारातला जो सगळ्यात पॉप्युलर आहे त्याबद्दल बोलूया. आपला 5वा भाग आहे बॉल बेअरिंगवर. हा जगात सर्वाधिक वापरला जाणारा बेअरिंगचा प्रकार आहे. आता बॉल बेअरिंगमध्येही अनेक प्रकार येतात. रेडियल बेअरिंग मुख्यत्वे बाजूने येणारा लोड घेतात. अँग्युलर कॉन्टॅक्ट बेअरिंग बाजूचा आणि सरळ रेषेतला दोन्ही लोड घेऊ शकतात. सेल्फ अलाइनिंग बॉल बेअरिंगमध्ये बाहेरची रेस गोलाकार असल्यामुळे ते शाफ्टचा वाकडापामा सहन करतात. आणि डबल रो बॉल बेअरिंग म्हणजे जास्त ताकद आणि जास्त मजबूती. इथे डबल रो अँग्युलर कॉन्टॅक्ट बिअरिंगचं एक छान उदाहरण आहे. यात 2 मुख्य सिरीज आहेत, 5200 आणि 5300. इथे गंमत आहे बघा. 5200 सिरीजमध्ये लहान आकाराचे जास्त बॉल असतात. त्यामुळे ते जास्त वेगाने फिरू शकतात पण कमी लोड घेतात. याच्या उलट 5300 सिरीजमध्ये मोठे पण कमी बॉल असतात. त्यामुळे त्यांचा वेग कमी असतो पण ते जास्त भार उचलू शकतात. म्हणजे स्पीड महत्वाचा की लोड कॅपॅसिटी यावर सगळं काही ठरतं. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यावर. ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी तर आपण पाहिल्या, पण या लहानशा भागांचं आपल्या जगातलं योगदान किती मोठं आहे ते पाहूया. आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्याचं सार या एका वाक्यात आहे. बेअरिंगचं काम काय तर शाफ्टला आधार देणं आणि त्याला जागेवर स्थिर ठेवणं, शाफ्टला मोकळेपणाने फिरू देणं, हलणाऱ्या भागांना कंट्रोलमध्ये ठेवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं घासण्याची क्रिया कमी करणं. हेच त्यांच्या कामाचं अगदी अचूक वर्णन आहे. तर याचा शेवट आपण एका प्रश्नाने करूया. विचार करा, स्केटबोर्डच्या छोट्या चाकांपासून ते कारच्या मोठ्या इंजिनपर्यंत आपल्या रोजच्या जगण्यात अगदी ह्या क्षणी आपल्या आजूबाजूला असे कितीतरी बेअरिंग्ज असतील जे आपल्याला न कळत मदत करत आहेत. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?